आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद हे सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं 51,000हून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.6%. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली खडकवासला इथल्या एनडीएच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना. आणि राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं 3,93,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांवरच्या पिकांचं नुकसान. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.6% झाल्याचं देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. देशाच्या व्यापारात वृद्धी होत असून चालू खात्याची तूट कमी होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. डिजिटल व्यवहारांमध्ये दर महिन्याला वाढ होत असून बेरोजगारीच्या आकडेवारीत घट होत आहे. ग्रामीण भागातल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं आहे, त्यामुळे या भागातली मागणी वाढत आहे. तसंच देशात बेरोजगारी कमी होत असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पुण्याजवळ खडकवासला इथं एनडीए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. प्रबोधिनीतून मिळालेलं मूलभूत शिक्षण स्नातकांना आयुष्यात वेळोवेळी उपयोगी पडेल असं त्या म्हणाल्या. संचलनात सहभागी झालेल्या महिला स्नातकांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यानंतर राष्ट्रपतींनी अहमदनगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर इथं शनी मंदिरात जाऊन पूजा आणि अभिषेक केला. राष्ट्रपती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या त्या पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रेसिडेंट्स कलर अर्थात मानाचा ध्वज प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरूप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या 9 वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या या संकल्प यात्रेला अवघ्या 15 दिवसात मिळालेला प्रचंड प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. यात्रेच्या रथाचं नामकरण मोदी की गॅरंटीवाली गाडी असं जनतेनेच केलं असल्याचं सांगून ते म्हणाले की आत्तापर्यंत 12,000 गावांमध्ये ही गाडी पोहोचली आहे. सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण योजना नियोजित वेळेत गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला हव्यात असं ते म्हणाले. साथियों, इस पूरे अभियान में पूरी सरकारी मशीनरी, सरकार के कर्मचारियों की बड़ी भूमिका है. इस अभियान से जुड़े सरकार के सभी प्रतिनिधि देश सेवा का, समाज सेवा का बहुत बड़ा कार्य कर रहे हैं. महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या 3 वर्षात 15,000 ड्रोन्स तसंच ड्रोन वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना दिलं जाणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 25,000 जनऔषधी केंद्र स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. तसंच देशातलं 10,000वं जनऔषधी केंद्र राष्ट्राला समर्पित केलं. देशभरात दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईतून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यात वडधामना इथं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. वंचितांना प्राधान्य हे आपल्या सरकारचं धोरण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशातल्या 37 ठिकाणी आज रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं 51,000हून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. त्यानंतर ते बोलत होते. रोजगार मेळावा तरुणांसाठी विकसित भारताचे शिल्पकार बनण्याचा मार्ग मोकळा करतो असं ते यावेळी म्हणाले. भारत पायाभूत क्षेत्रातल्या क्रांतीचा साक्षीदार आहे आणि जागतिक संस्था भारताच्या विकास कथेबद्दल आशावादी आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विविध विभागांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी या ठिकाणी रुजू होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 64% मतदान झालं. 5 वाजता मतदानाची वेळ संपली असली तरी अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा संपलेल्या नव्हत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. 5 वाजेपर्यंत सुमारे 3,26,00,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गजवेल मतदारसंघात चंटमडका इथं तर त्यांच्या BRS पक्षाचे कार्याध्यक्ष के. तारक रामाराव यांनी हैदराबाद इथं मतदान केलं. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी यांनी हैदराबाद इथं मतदान केलं. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं 3,93,000हून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंतच्या प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय. सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झालं असून इथं 1,25,00,000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना जिल्ह्यात 10,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं. राज्यातल्या एकूण 22 जिल्ह्यांमधल्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. यात प्रामुख्यानं तूर, हरभरा, कापूस, गहू, भाजीपाला, फळपिकांचं नुकसान झालं. सामाजिक आणि आर्थिक विकासाचा पाठपुरावा करतानाही भारतानं नेहमीच हवामान बदलाबाबत जागरूकता ठेवत कृती केली आहे. देशानं G20 अध्यक्षपदाच्या काळात हवामानाला प्राधान्य देऊन हवामान कृती आणि शाश्वत विकासाबाबत ठोस पावलं उचलली आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आज संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी हे निवेदन केलं. COP28 ही संयुक्त राष्ट्रांची हवामान बदलांविषयक कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठक 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या या जागतिक हवामान कृती परिषदेला संबोधित करतील. तसंच 3 उच्चस्तरीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. भारत आणि UAE यांच्या संयुक्त प्रयत्नातून होणाऱ्या ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह उपक्रमाबाबत आणि भारत आणि स्वीडन यांच्या संयुक्त प्रयत्नाने होणाऱ्या ऊर्जा संक्रमणासाठीच्या लीड ITच्या दुसऱ्या टप्प्याच्या उपक्रमाबाबत ते आशावादी असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी आज दुबईमध्ये आयोजित COP28 परिषदेतल्या इंडिया पॅव्हिलियनचं अर्थात भारताच्या मंडपाचं उद्घाटन केलं. वसुधैव कुटुंबकम अशी या पॅव्हिलियनची संकल्पना असून त्यामधून जागतिक पर्यावरणाबाबत जबाबदारीची भारताची वचनबद्धता प्रतिबिंबित होते. हवामानबाबतची कृती आणि नेतृत्वामध्ये भारतानं केलेली प्रगती प्रदर्शित करणं हे या पॅव्हिलियनचं उद्दिष्ट आहे. यामध्ये विशेषतः अक्षय ऊर्जा क्षेत्राचा समावेश आहे. मुंबईत 2 ते 5 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार परिषदेची 81वी वार्षिक बैठक होणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल या बैठकीचं उद्घाटन करतील. कॉटन व्हॅल्यू चेन, लोकल इनोव्हेशन्स फॉर ग्लोबल प्रॉस्पेरिटी असा या परिषदेचा विषय आहे. 35 देशातले 400हून अधिक मान्यवर यात सहभागी होणार आहेत. कापूस उत्पादन, वातावरण बदल, कापूस आधारित अर्थव्यवस्था, कापसावर पडणारे रोग, नवनवीन संशोधन तंत्रज्ञान, कापसावर अवलंबून असलेल्यांच्या आजीविका, वस्त्रोद्योग यासारख्या विविध विषयांवर विविध मान्यवर या बैठकीत मार्गदर्शन करतील. या बैठकीनंतर 6 ते 8 डिसेंबर दरम्यान मान्यवर अहमदाबाद आणि नजीकच्या परिसरातल्या वस्त्रोद्योगांना भेट देतील. सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत्या 4 डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिन समारंभाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मालवण राजकोट इथं उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबरलाच होणार आहे. त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. छत्रपती शिवराय हे आरमारांचे जनक होते. त्यांची दखल घेऊन प्रधानमंत्र्यांनी यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करायचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.6%. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली खडकवासला इथल्या NDAच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना. विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद हे सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं 51,000हून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 64% मतदान. आणि राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं 3,93,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.